नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे शिलाज रेसिपीमध्ये एक छानशी रेसिपी। ती कोणती तर चला आपण बघूया। आज आपण बनवणार आहे केक आणि तो बनवणार आहे आपण ख्रिसमस स्पेशल। तर ख्रिसमससाठी आपण कसा थीम केक बनवणार आहे ते आता आपण बघूया। तो कशा प्रकारे करतात ते बघूया। हा आहे व्हॅनिला केक। त्याचे मी 3 भाग सारखे कापून घेतलेले आहे आणि त्याची व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेली आहे। हे आहे क्रश स्ट्रॉबेरीचे आणि यात मी स्ट्रॉबेरी क्रश, इसेन्स, पाणी आणि साखर टाकलेली आहे। हे आहे आपलं शुगर सिरप। आणि जर तुम्हाला ते नसेल करायचे तर तुम्ही नुसतं शुगर सिरप वापरू शकता, साखर आणि पाण्याचं, किंवा जो बेस बनवला आहे त्यात तुम्ही टाकू शकतात इमल्शन किंवा कलर। तर अशा प्रकारे आपण त्यावर हे शुगर सिरप टाकलेलं आहे आणि हे व्हिप केलेलं क्रीम आपण त्यावर टाकलेलं आहे। चारी बाजूला व्यवस्थित क्रीम लावल्यानंतर त्यावर आपण हे जे स्ट्रॉबेरी क्रश घेतलेलं आहे ते व्यवस्थित टाकायचे। जेवढं तुम्हाला आवडेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्यावर टाकू शकता आणि सगळ्या बाजूला ते पसरवायचं आहे। जो आपण बेस बनवतो केकचा त्यात तुम्ही स्ट्रॉबेरी इसेन्स किंवा इमल्शन किंवा कलर, रेड कलर टाकून तुम्ही कलरचाही बेस बनवू शकता। आणि त्यावरती आपला हा दुसरा लेयर आणि ह्या दुसऱ्या लेयरवरती पण आपल्याला हे शुगर सिरप कलरचं टाकायचं आहे, जे आपण स्ट्रॉबेरी मिक्स केलेलं आहे क्रश त्याच्यामध्ये। त्यामुळे आपल्याला एक वेगळा स्मेल येतो। त्यात जर आपण असं इमल्शन किंवा कलर किंवा क्रश टाकलं, मी जो केक बनवते त्याचं इमल्शन किंवा क्रश असेल तर ते मी त्या शुगर सिरपमध्ये टाकते। खूप छान टेस्ट लागते त्यामुळे। आणि आता हे जे येतंय ख्रिसमस, तर ख्रिसमससाठी आपण हा एक घरच्या घरी केक बनवतो आहे। त्यातून बाजारातून असं काहीही आणण्याची गरज नाही आहे। तर घरच्याच साहित्यामध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण हा केक कसा तयार करू शकतो हे मी आज इथं दाखवणार आहे। तर असं 3 लेयर आपण एकावर एक ठेवून घ्यायचे, शुगर सिरप आणि असं क्रीम लावून स्पॅच्युलाने व्यवस्थित सगळं चारी बाजूला कोटिंग करायचं आहे क्रीमचं। आणि हे क्रीम सुद्धा तुम्ही कलरमध्ये करू शकतात। तुम्हाला रेड आवडेल रेड घ्या, ग्रीन आवडेल ग्रीन, किंवा 2-3 कलरमध्ये सुद्धा असे डॉट करून क्रीमचे तुम्ही स्प्रेड करू शकतात स्क्रॅपरने। तर अशा प्रकारे हे पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही हा केक कितीही कोणत्याही लेअरचा आणि कितीही लेअरचा करू शकतात आणि शेप कोणत्याही शेपचा तुम्हाला आवडेल तो शेपचा तुम्ही बनवू शकता। आपण हा गोल शेपचाच केलेला आहे। अशा प्रकारे पूर्ण आकार नीट करून घ्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे स्क्रॅपर असतील स्क्रॅपरने करायचं आहे। हे डिझाईनसाठी मी केलेलं आहे। अशी डिझाईन जर केली तर त्यावर जे आपण क्रश टाकू किंवा ज्यांना जेल आवडेल जेल टाकू ते खूप छान येतं। हे मी क्रश आहे ते क्रश थोडं जाडसर आणि घट्ट असतं, त्यामुळे मी नुसतं क्रश मिक्सरमधून करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते प्लेनही दिसेल, त्यातले जे कण असतात स्ट्रॉबेरीचे ते मिक्सरमध्ये बारीक होऊन जातात। आणि ते व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे। तुमच्याकडे जे साहित्य असेल त्या साहित्याने वस्तूने तुम्ही असं चारी बाजूला पसरवू शकतात। हळूहळू करायचं आहे, कारण खालचा जो व्हाईट भाग आहे तो मिक्स होऊन आपला हा लाल कलर व्हाईट होऊन जाईल। असं छान चारी बाजूला पसरवायचं आहे। आणि ख्रिसमस असल्यामुळे मस्त मल्टी कलरमध्ये एकदम रेड किंवा ग्रीन कलरचा केक जर बनवला तर खूप छान वाटतो। आणि त्यानंतर थोडं चमच्याच्या साहाय्याने किंवा आपण पायपिंग बॅगमध्ये घेतलं क्रश तर असं थोडं ओतून अशी डिझाईन करायची, जेणेकरून खूप छान दिसते, कारण खाली आपण स्क्रॅपरने डिझाईन केलेली आहे त्यामुळे खूप सुंदर वाटतं। तर अशा प्रकारे आपण यावरतीही अशी साधी डिझाईन केलेली आहे। त्यानंतर थोडंसं व्यवस्थित पसरून द्यायचं। आणि ह्या केकवरती तुम्हाला डेकोरेशन कितीही प्रकारचं करता येईल। तुम्ही फाउंडनने पण करू शकतात, जर हे असं क्रश नाही टाकलं तर फाउंडनचाही बनवू शकतात। तर मी एक पॉइंटेड नोझल घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता रशियन पॉइंटेड नोझल, आणि मी त्या
पायपिंग बॅगमध्ये रेड कलर घेतलेला आहे, जो मी व्हिपिंग क्रीममध्ये रेड टाकलेला आहे. आणि बघा तुम्ही किती सुंदर अशी झालरसारखी डिझाईन तयार झालेली आहे ह्या नोझलमुळे. आणि ह्या नोझलची व्हिडिओही मी टाकलेली आहे चॅनलवरती, रशियन नोझल. अशा प्रकारे तुम्ही ही डिझाईन तर तुम्ही कशाही प्रकारे करू शकतात, गोल आकारात स्ट्रेटमध्ये करू शकतात. तर असं पूर्ण झिगझॅग सारखं डिझाईन झालेली आहे. मी तुम्हाला बोलले की घरच्या घरी घरच्या साहित्यात आपण हे क्रिसमस स्पेशल केक बनवणार आहे. तर मी काय केलेलं आहे, तुम्ही कार्डबोर्ड घ्या, माउंट बोर्ड घ्या किंवा चार्ट पेपर घ्या, एक व्ही आकारामध्ये शेप कापायचा आणि एक स्टिक लावायची आहे, जसं मी तुम्हाला आता दाखवलं. आणि एक नोझल घ्यायचं आहे, कोणतंही पॉइंटेड किंवा तुमच्याकडे जे असेल ते स्टारमध्ये छोट्या साईजचं. तर हे जे आपण स्टिकला पेपर लावलेला आहे ग्रीन कलर, किंवा तुमच्याकडे दुसराही कलरचा राहिला तर काही प्रॉब्लेम नाही, पण ग्रीन जर घेतला तर त्या खालची जी जागा असते ग्रीन ती लपली जाते, जे वरचं आपण डिस्टन्स सुटलं. तर अशा प्रकारे तुम्ही ही एक डिझाईन करू शकतात, जेणेकरून हे आपल्याला ट्री वाटेल. तर ट्री सारखेच त्याची लिप असे लांब लांब करत आपण याच्यावरती डिझाईन करायची. कधीही बाहेरून काही आणायची गरज पडणार नाही, अशी ही व्हिडिओ मी केलेली आहे. आणि सोप्यात सोपी कोणीही करू शकेल आणि त्याला खर्चही नाही आहे, बघू शकतात तुम्ही. त्यानंतर मी कोन तयार केलेला आहे, जसं आपला मेहंदीचा कोन असतो त्याप्रमाणे कोन करून त्याला सेलोटेप लावून घेतलेला आहे आणि एक स्टिकमध्ये त्याला खोचून दिलेली आहे, जेणेकरून त्यावरती आपण एक साधारण एक छोटंसं ट्री बनवू शकतो अशा आकाराचं. आणि तेच नोझल आहे जे मी आता आधीचं ट्री केलं, त्याला आपण लांब शेप दिलेला आहे आणि छोटे छोटे स्टार किंवा फ्लावर म्हणतो आपण, तशी डिझाईन केलेली आहे. तुमच्याकडे थोडे मोठे असतील स्टार तरी चालेल, याच्यापेक्षा लहान असलं तरी चालेल. शेवटी तो आकार पूर्ण झाल्यावरती एक ट्रीचंच लुक दिसतं त्याच्यामध्ये. आता तुम्ही बघू शकतात मध्ये मध्ये जो गॅप सुटतो तो ग्रीन कलरमुळे काही वाटणार नाही, म्हणून तुम्ही ग्रीन पेपर घेतला तर चांगलंच आहे. बघू शकतात किती सुंदर ट्री तयार झालेलं आहे आपलं. आणि अशाच प्रकारचं अजून एक ट्री आहे ते तयार करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर वाटतंय की नाही तुम्हाला. क्रिसमसचं जे ट्री असतं बाहेरून काही आणायची गरज नाहीये. त्यानंतर आपण ही एक छोटी डिझाईन केलेली आहे. तुम्हाला जर दुसरी करायची असेल दुसऱ्या नोझलने तरी तुम्ही करू शकतात. मी बॅक साईडला काही केलेलं नाही आहे, पण तुम्हाला जर करायचं असेल तर बॅक साईडलाही तुम्ही या स्टिकच्या साईडला अशीच डिझाईन जी ह्या साईडला केलेली आहे ती करू शकतात. आता तेच नोझल घ्यायचे आणि त्याचा आकार बघा तुम्ही असा राऊंड करून केलेला आहे मी. अशा प्रकारे तुम्ही खालची डिझाईन करू शकतात. मी दोनच कलर यूज केलेले आहे, ग्रीन आणि रेड. एक वेगळंच लुक येतं हे दोनच कलर आहे, जास्त मल्टी कलर यूज नाही केले. त्यानंतर तुमच्याकडे जेही स्वीट बॉल असतील, आता क्रिसमसमध्ये स्टार यूज करतात सगळेजण, किंवा बारीक बारीक स्वीट बॉल असतात ते करतात, किंवा तुमच्याकडे रेडीमेड काही असेल स्टार तेही तुम्ही वरती डेकोरेशनला लावू शकतात. किंवा सांताक्लॉज त्याची टोपी असते ती टोपी तुम्ही बनवू शकतात, किंवा विकत असतील वरती टॉपर वरती डिझाईन करण्यासाठी तर ते तुम्ही असं स्टिक लावून खोचू शकतात. डिझाईन ही आपल्या मर्जीने तुम्ही करू शकतात. मी बाहेरून काहीही आणलेलं नाहीये, जसं विकत आणून स्टिकर आणून किंवा असं अलग अलग प्रकारचं, हे एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने मी हा केक बनवलेला आहे. तर चारी बाजूला असे ते स्वीट बॉल लावायचे आहेत, किंवा तुमच्याकडे जेही असतील डिझाईनसाठी छोट्या मोठ्या आकाराचे तर ते तुम्ही डेकोरेशन करा. नंतर हे तर चॉकलेट आहेत, तुमच्याकडे दुसरे चॉकलेट असतील तेही ठेवू शकतात, जे आपण ख्रिसमसला पाहिले असतील किंवा करत असतील ते कोणतेही तुम्ही चॉकलेट, किंवा बॉक्स टाईप चॉकलेट असतील डेकोरेशन केलेले तेही तुम्ही साईडला केकवरती करून आपला केक सुंदर बनवू शकतात. आणि त्यानंतर मी हे जे ट्री आहेत तर त्यावरती एक स्नोफॉल म्हणतो आपण, तर तसं लुक दिसण्यासाठी मी हे जे आपली आयतं खोबरं असतं, डेसिकेटेड कोकोनट पावडर म्हणतो आपण,
जर ती नसली तर तुमच्याकडे बारीक साखर जी असते तीही तुम्ही घेऊ शकतात, किंवा चाळणीने किंवा हाताने ती शुगर त्याच्यावरती डेकोरेशनसाठी यूज करू शकतात, जेणेकरून आपल्याला तसंच वाटेल त्या भागामध्ये कसे झाडांवरती बर्फाचा प्रकार दिसतो. तर बघा तुम्ही, वाटतं की नाही तुम्हाला तसाच केक? तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा केक? घरच्या घरी क्रिसमस स्पेशल म्हणून मी बनवलेला आहे. तर तुम्ही तसा ट्राय करून बघा आणि आपलं ख्रिसमसचा सण आहे तो साजरा करा. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.